रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् चरितं रघुनाथस्य चरितं ना दीर्घ थस्य थवर सचा आघात शतकोटि टीवर पचा आघात शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां एकैक मवर कचा आघात कमक्षरं पुंसां महापातकनाशनम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम रघुनाथाचे जे चरित्र आहे ते शतकोटि प्रविस्तरम आहे. म्हणजेच काय तर शतकोटी म्हणजेच इतके उदंड विस्तार पावलेले, प्रविस्तरम म्हणजे विस्तार पावलेला आहे. एक अक्षरम त्यातील एक अक्षर सुद्धा पुंसाम म्हणजे मनुष्याच्या महापातक नाशनम त्याचा नाश करणारे आहे. म्हणजेच रघुनाथाचे चरित्र हे शतकोटी म्हणजे श्लोकां इतकेच उदंड विस्तार पावलेले आहे आणि त्यातील एक अक्षर सुद्धा मोठमोठ्या पातकांचा नाश करणारे आहे. हा रामरक्षेचा 39 श्लोकातील पहिला सर्वप्रथम असा हा श्लोक आहे. तो सर्वप्रथम आपल्याला आश्वस्त करतो, आपल्याला प्रॉमिस करून देतो की तुमचं चित्त जे पूर्वी होऊन गेलेल्या कर्मांच्या संस्कारांनी कितीही मलिन असेल, म्हणजे आपण जे काही कर्म करतो त्यामुळे आपलं चित्त जे काही अस्थिर असतं तरीही रामचरित्राचं श्रवण केल्यामुळे हे पुन्हा शुद्ध आणि पवित्र होऊन जाईल. रामचरित्रामध्ये रामाचे गुण त्यांनी आचरून दाखवलेले मर्यादा पुरुषोत्तम रूपी त्याचं जे जीवन आहे ते त्याचं स्नेहपूर्ण पण अलिप्तता आणि त्याची अत्यंत असणारी ही स्थिरता आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये वाईट वृत्ती ज्या आहेत त्या उमटतच नाही. या प्रसंगी या संबंधी एक प्रसंग आहे की वाईट वृत्ती का नाही उठत. रामानी रावणाची जेव्हा युद्ध केलं तेव्हा 6 महिन्यापर्यंत कुंभकर्ण जो झोपला होता त्याला त्यांनी आधी जाग केलं. कुंभकर्णाने रावणाला सीतेपासून पळवून आणलं आणि रामाविरुद्ध ईश्वराविरुद्धच युद्ध करत आहात हे जेव्हा त्यांनी म्हटलं आणि त्याला समजावून सांगितलं रावणाला कुंभकर्णाने की तू जे काय करतोय ते मूर्खपणा केलेला आहे, तू त्याला परत कर, ही असं योग्य नाहीये. तेव्हा रावण ऐकायला तयार नव्हता. तेव्हा त्यांनी म्हटलं की जर तुला एवढं असं वाटत असेल तर मग तू असं कर की तू विविध प्रकारची जर मायावी रूप धारण करतो तर तू रामाचं रूप धारण कर आणि रामाचं रूप धारण केलं तर सीता नक्कीच तुला वश होईल. कारण सीता जेव्हा रामचंद्राला पाहिली तेव्हा ती ऐकेल, ती त्याच्याकडे जाणारच ना. तेव्हा रावणाने काय उत्तर दिलं बघा. राम म्हणाला मी तसं करायचा प्रयत्न केला, मी रामाचं रूप धारण करायचा प्रयत्न केला, पण एक अडचण आली की रामाचं रूप जेव्हा मी धारण करायचा प्रयत्न केला तेव्हा कुणाचंही जर रूप आपल्याला धारण करायचं असेल तर त्याचं आधी मनन करावं लागतं आणि ते जर केलं तर मग आपल्याला ते रूप धारण करता येतं. हे मी करत असताना जेव्हा मी दुर्वादल असा जो श्यामल रूप असणाऱ्या रामचंद्राचं जेव्हा मी ध्यान करू लागलो तेव्हा मला दुसरं काही करावंच वाटेना आणि त्यामुळे मला ते रूप धारण करता येतच नाही आणि परस्त्रीचा संग करणं सुद्धा ती इच्छा सुद्धा होत नव्हती. त्यामुळे रामचंद्राचं मन जर रूप मी मनामध्ये धरलं तर मला मंदोदरी सुद्धा माते समानच वाटायला लागली. या प्रसंगावरून असं लक्षात येतं की रामाच्या अंतस्मरणाने अंतःकरणातील सर्व वाईट वृत्तींचा दोष होतो. पवित्र असं जे त्याचं ध्यान आहे त्यामध्ये इतर वाईट वृत्ती येतच नाही. त्यानंतर इथे म्हटलंय शतकोटी प्रविस्तरम. पूर्वी जे काही आपण चुका केलेल्या असतात ना त्या चुका सुद्धा रामचरित्राचे शतकोटी श्लोक आणि एक अक्षरांमध्ये असणारं जे महापातक नाश करण्याचं जे सामर्थ्य आहे त्यावरून आता आपण एक कथा बघूया की भगवान शंकरांनी हे शतकोटी म्हणजे 100 कोटी
श्लोकांचं जे रामचरित्र आहे हे आम्हाला द्या असं म्हणून त्यांच्याकडे जे होतं 100 कोटी श्लोकांचं जे रामचरित्र होतं ते आम्हाला द्या असं म्हणून देव, दानव आणि मानव त्यांच्याजवळ हट्ट धरून बसले. तेव्हा भगवान शंकरांनी त्या 100 कोटी रामचरित्राचे 3 भाग केले आणि प्रत्येकाच्या वाट्याला 33 कोटी 33 लाख 33,333 असे श्लोक आले आणि एक श्लोक उरला. आता एक श्लोक असताना त्या श्लोकासाठी पण सगळेजण मागणी करू लागले की मलाच तो श्लोक हवा. तेव्हा तो जो श्लोक होता तो अनुष्टुप छंदात होता. त्यामुळे अनुष्टुप छंदामध्ये एकूण अक्षर किती असतात 32. त्याचे जर 4 भागात जर आपण डिव्हिजन केलं, जर डिवाइड केले तर एकूण प्रत्येक याच्यामध्ये 8 8 8 8 अक्षर आली. मग आता 8 8 8 अशी अक्षर सर्वांना देऊन टाकली. पुन्हा उरली 8 अक्षर. त्या 8ांचं पुन्हा 3 मध्ये डिव्हिजन केलं तेव्हा किती झाले 6 म्हणजे तिघांना 6 अक्षर दिल्यानंतर पुन्हा 2 अक्षर उरलीच. ही जी शेवटी उरलेली 2 अक्षर होती ती राम ही होती आणि ती 2 अक्षर मात्र शंकरांनी स्वतःच्या कंठात धारण केली अशी कथा आहे. ही कथा सांगते की ही जी 2 अक्षर म्हणजे रामनाम जी आहे हे तुम्हाला काम करायला तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला पुरेशी आहेत. रामकथा श्रवण करत असताना राम नाम देखील कंठामध्ये धारण करा. त्यामुळे चित्तामध्ये ते धारण केल्यामुळे एक एक अक्षर जे आहे ते महापातकाला नाश करणारं असं ठरणार आहे. पुढचा श्लोक बघूया. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतै जटामुकुटमण्डितं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं ध्यात्वा नीलो हे 4ही दीर्घ ध्यात्वा नीलोत् अर्धा आणि मग पलश्यामम नीलोत्पल श्यामम श्यामम नाही म्हणायचं शला या श्यामम रामम राजीव लोचनम राजीव आणि लोचनम जानकी लक्ष्मणोपेतम 3 आहेत. जानकी लक्ष्मणोपेतै जटा मुकुट मंडितम जटा मुकुटमण्डितं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं ध्यात्वा म्हणजे ध्यान करून. हे या दुसऱ्या श्लोकातलं पहिला जो शब्द आहे हा ध्यात्वाला आहे. हे पद इथून जेव्हा सुरू होतं ते पुढच्या 4थ्या श्लोकापर्यंत रामरक्षा पठेत प्राज्ञ इथपर्यंत मिळून एकूण पूर्णपणे लोक जेव्हा रामरक्षेचं ध्यान कसं करतात त्याचं विधान पूर्ण होतं. आता बघा यामधल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकांत मिळून सीता लक्ष्मण यासह रामाचं ध्यान कसं करावं त्याचं आभूषण त्यांनी कोणते आभूषण कोणता वेश धारण केलेला आहे त्याचे अलंकार कोणते आहेत त्यांचं अवतार कार्य कसं आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. बघा ध्यान करून ध्यात्वा म्हणजे ध्यान करून आपण बघूया. नीलोत्पल श्यामम रामम राजीव लोचनम कशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करायचं. नील उत्पल म्हणजे कमळ नील कमळाप्रमाणे श्याम म्हणजे श्यामल कांती असणारे राजीव म्हणजेच कमळ त्याचप्रमाणे कमलाप्रमाणे सुंदर लोचन असणारे लोचन म्हणजे नेत्र असणारे जानकी लक्ष्मण उपेतम जानकी लक्ष्मण उपेतम उपेतम म्हणजे सहित युक्त सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करायचं आहे आपल्याला. आता इथे ध्यान करत असताना सीता आणि लक्ष्मण कशाला हवे त्यासंबंधी एक छोटीशी कथा आलेली आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा वाल्मिकी ऋषींना भेटले आणि इथे मी अरण्यात कुठे राहू असं तेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा वाल्मिकींच्या मनामध्ये प्रभू रामचंद्र हे ईश्वर व्यापी ईश्वर आहेत सर्व व्यापी ईश्वर आहेत असा भाव होता. त्यामुळे ते म्हणाले रामा तू जिथं नाही असं एकही स्थान इथे नाही त्यामुळे तू कुठे नाही तर तू कुठे राहशील तू तर सर्वत्र आहेस हे मला सांगताच येणार नाही. ते वाल्मिकींचं स्वरूप जे बोलणं होतं ते रामाच्या तत्व स्वरूपाला उद्देशून होतं
पण रामांनी पुन्हा विचारलं, मी सीता आणि लक्ष्मणासह कुठे राहू? आता आता ते आपल्या सगुण रूपातील ध्यानाकरता ते विचारत होते. तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले, राम, सीता, लक्ष्मण यांच्यासह तू भक्तांच्या हृदयात निवास कर. आणि मग त्यांनी रामांना पुढचा मार्ग सांगितला. सीता हे भक्तीचं स्वरूप आहे आणि लक्ष्मण हे संयमाचं स्वरूप आहे आणि वैराग्याचं देखील स्वरूप आहे. रामाचं ध्यान करत असताना लक्ष्मण आणि सीता यांच्यासह म्हणजेच भक्ती आणि संयम वैराग्य यांच्यासह ध्यान करायला हवं. म्हणून इथे म्हटलंय जानकी लक्ष्मण उपेतम, जानकी आणि लक्ष्मण यांच्या सहित. आणि शेवटी आहे जटा मुकुट मंडितम, जटा आणि मुकुट, पुन्हा तेच वर्णन आलेलं आहे की डोक्यावर बांधलेल्या ज्या जटा आहेत त्यामुळे मुकुट जटारूपी मुकुटांचं मंडित म्हणजे सुशोभित असं त्यांचं स्वरूप आहे, असा एक अर्थ आपण इथे घेऊ शकतो. म्हणजेच मस्तकावर जटा आहेत आणि मुकुटही आहे. जटा हे वैराग्याचं प्रतीक आणि मुकुट हे सत्ता म्हणजेच वैभवाचं प्रतीक आहे. या दोन्ही एकत्र असण्याने ते प्रभू रामचंद्र शोभून दिसतात. म्हणजे विविध अलंकार धारण केलेले आहेत, जटा आणि मुकुट आहे, वैभव आणि वैराग्य हे देखील त्यांच्या सोबत आहे. अशा पद्धतीने ध्यात्वा नीलोत्पल श्यामम, नील उत्पल श्यामम, निळ्या रंगाचे उत्पल म्हणजेच काय नीळ कमळासारखं श्यामल वर्ण असलेले राम, राजीव लोचन ज्यांचे लोचन हे कमळाप्रमाणे आहेत, जानकी लक्ष्मण उपेतम, जानकी आणि लक्ष्मण यांच्या सहित असलेले आणि जटा मुकुट मंडितम, जटा आणि मुकुट यांनी शोभून दिसणारे असे प्रभू रामचंद्र.